नेदरलँड्सच्या तज्ज्ञांकडून गोकुळ संचालक अभिजित तायशेटे यांच्या गोठ्याची पाहणी, आधुनिक दुग्ध व्यवसायाचे दिले धडे. पशुपालन आणि दुग्ध व्यवसायात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या द नेदरलँड्समधील एक नामांकित एनजीओच्या प्रतिनिधींनी नुकतीच गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या आधुनिक गोठ्याला भेट दिली. या भेटीचा मुख्य उद्देश जनावरांचं शास्त्रीय संगोपन, दूध उत्पादनात वाढ आणि दुग्ध व्यवसायाचं व्यावसायिक सक्षमीकरण हा होता. नेदरलँड्सचे तज्ज्ञ डॉक्टर इर्विन यांनी गोठ्यातील जनावरांची पाहणी केली. त्यांनी दुग्ध व्यवसायातील जागतिक मानकानुसार जनावरांचा आहार, आरोग्य आणि स्वच्छतेचं महत्त्व विशद केलं. कमी खर्चात जास्तीत जास्त आणि दर्जेदार दूध उत्पादन कसं घेता येईल यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. विशेषतः काऊ कम्फर्ट, जनावरांचा आराम आणि मुक्तसंचार गोठा पद्धतीमुळे उत्पादकतेवर होणाऱ्या सकारात्मक परिणामांची त्यांनी माहिती दिली. या भेटीदरम्यान गोकुळ दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दयावर्धन कामत आणि सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रणजित चोपडे उपस्थित होते. गोकुळच्या माध्यमातून राधानगरी परिसरातल्या आणि जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल यावर यावेळी चर्चा करण्यात आली. अभिजित तायशेटे यांनी यावेळी सांगितलं, केवळ पारंपरिक पद्धतीनं दूध व्यवसाय न करता त्याला आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक अनुभवांची जोड देणं काळाची गरज आहे. नेदरलँड्ससारख्या प्रगत देशातल्या प्रयोगांचा फायदा आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. या भेटीमुळे स्थानिक दूध उत्पादकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून आधुनिक पद्धतीनं गोठा व्यवस्थापन करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढणार आहे. न्यूज शाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे.